अरे मोरदार सरकारचं करायचं काय? अरे विलास बोलायला नाही, विलास बोलायला नाही. मित्रांनो, आरोपी सगळे अटक आहेत. नेमकं काय सुरू आहे कळायला मार्ग नाही. पुढं मी सांगणार आहे, पूर्ण व्हिडिओ पहा. अरे एसपीचा राजीनामा, एसपीचा राजीनामा, न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या. अरे आरोपीला अटक, आरोपीला अटक, विलास गोल्याला न्याय. अरे बीडच्या एसपीचा राजीनामा, अरे बीडच्या एसपीचा राजीनामा. अरे होत कशी आहे? मित्रांनो, पूर्ण पहा, खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. आपण जाऊन तर बघू ना, मग याला का वाचवायचं जाऊ ना. सगळेच मी येल्या तया आमचा लेकरू मेलाय, आम्हाला रस्ता द्या तुम्ही. आमचा लेकरू मेला, आमची बाई मारायला तिथं. त्या बाईला आणि त्या माय बांधा दिला अटक आलाय. तुम्हाला तसल्या बाया बाईने तुम्ही रस्ता सोडा, नाही तर आम्ही एकदा हिस्सा घेऊन येऊ. आता त्याने काय तुम्ही सारी बी मिळाला पैशाचं काय चाललंय? कसं चाललंय? सरकार का तिकडे गबुळा द्यायला लागला, त्या बघायला देतं गतुडी खात्यात आहे वास. सोयीनुसार करतात तुम्ही. मला बीडला येणार, बीडला येणार. आपण गरीब आहोत, आपण संख्येनं कमी आहोत, म्हणून आपल्याला न्याय मिळत नाहीये.
काही चालत नाही जातीवरून जर मर्डर होऊ लागलाय तर जगायचं कसं आम्ही लोकांनी? काय कुसूर होतं त्या पोराचं? जेवढी गावाकडे हात जेवढी गाड्या घेऊन तुम्ही बीडला येतं समजानी बीडला येतं एक सुद्धा गाडी राहू नका. जी गावाकडे माहिती शेतकऱ्याचं बघा ते आपल्या गावाकडं काय जेवणांनी का जेवढं काढून पुसून द्या. हो आम्ही समजायचं दादाची बायको औषध पिली दवाखान्यात आहे आणि त्यांच्या मला सगळं मित्रांनो, न्याय प्रत्येकाला भेटला पाहिजे. जो आरोपी आहे त्याला अटक झाली पाहिजे. परंतु बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांचा यामध्ये कसलाही हात नाही आणि विनाकारण हा अट्टहास कशासाठी? आता मध्ये तुम्ही ऐकलं असेल धनंजय मुंडे यांचा राजीनामा असे काही उल्लेख झाले. मग हा केवळ एक राजकीय प्रतिशोध आहे का? हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे. जर सौरभ सोनवणे यांच्या विरुद्ध जर काही पुरावे असते तर आतापर्यंत 100% अटक झाली असती. परंतु पोलीस प्रशासनाकडे ना पुरावे आहेत ना सौरभ सोनवणे यांचा सहभाग आहे. मग हे नेमकं का सुरू आहे? जे ॲक्च्युअल आरोपी आहेत ते सगळे अटक आहेत आणि अशी सुद्धा बीडमध्ये चर्चा आहे. परंतु या अनुषंगाने सत्य कोणीही बोलत नाही. त्यासाठी हा व्हिडिओ शेअर केला. आपलं मत नक्की कळवा.